आज आपल्या श्री क्षेत्र खंडोबावाडी या ठिकाणी खंडोबा देवस्थान या ठिकाणी जय हिंद फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने ज्यांना वृक्षमित्र म्हणून संबोधले जाते असे सन्माननीय शिवाजीराजे पालवे यांच्या संकल्पनेतून आणि खंडोबावाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी रविवारचा दिवस शोधून, म्हणजे खंडोबाचा आवडता वार रविवार मानला जातो आणि या दिवशी या ठिकाणी वडाच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात येत आहे ग्रामस्थांच्या हस्ते। खरोखर सन्माननीय पालवे मेजर यांनी 5-6 वर्षामध्ये जवळपास 20 ते 25 हजार वडांच्या झाडाचं वृक्षारोपण स्वतःच्या खर्चातून केलं आहे। पर्यावरणाचा समतोल आणि वडाच्या झाडातून मिळणारी ऑक्सिजन हे त्यांनी जाणलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडांचं वृक्षारोपण ठिकठिकाणी केलेलं आहे। यामध्ये ही सुरुवात त्यांनी कोल्हार येथील कोलुबाईच्या गडावर केली, त्यानंतर भगवान गडावर व अहिल्यानगर शहरामध्ये आमच्या करंजीतील श्रीराम देवस्थान श्रीराम गडावर अनेक ठिकाणी त्यांनी वडाची झाडं देऊन खऱ्या अर्थाने वृक्षमित्र होण्याचा हा मान मिळवलेला आहे। त्यांच्या कार्याला मी समस्त करंजी व खंडोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देत आहे। झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। आज आपल्या खंडोबाची वाडी खंडोबा गडावर शिवाजीराव पालवे यांनी आपल्या गडावर 65 झाडं दिले आहेत, तरी गावाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार। आज आमच्या खंडोबाच्या वाडी गावामध्ये टेकडीवर पालवे मेजर यांनी 65 झाडं वडाचे या देवस्थानच्या टेकडीवर दिलेले आहेत आणि आमच्या गावकऱ्यांचं कर्तव्य असं आहे की जसं लहान मुलांना आपण लहानपणापासून कळेपर्यंत संगोपन करतो, तसं या झाडाचं आम्ही आमच्या गावच्या वतीनं तरुण मंडळाच्या वतीनं संगोपन करू असं या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय पालवे मेजर त्याचप्रमाणे आमचे विलेज ताते मुखेकर यांचे मी आभार मानतो। आज जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून करंजी परिसरामधील खंडोबाची वाडी या ठिकाणी खंडेरायाच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये आपण आज 65 वडाच्या झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी करत आहोत। आज या ठिकाणी आल्यानंतर जर ही टेकडी पाहिली आणि एक खंडोबाची वाडी एक टेकडीवरून जर पाहिलं तर एक सुंदर असं गाव आणि ही सुंदर अशी टेकडी आणि या टेकडीवर असलेलं खंडेरायाचं सुंदर असं मंदिर, खऱ्या अर्थानं या खंडोबाच्या वाडीचं रक्षण करणारा खंडेराय आपण या ठिकाणी असल्या कारणानं समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य अंबादासजी नजन साहेब आणि अमोलजी आगेशे यांनी त्या ठिकाणी आम्हाला आग्रह केला की आपण या ठिकाणी आमच्या गावात येऊन काहीतरी झाडं आपण त्या ठिकाणी लावावेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले आमचे स्नेही मित्र पाथर्डी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलाजी मुखेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपण 65 वडाची झाडं या ठिकाणी लावत आहोत आणि झाडं लावत असताना गावातील सर्व तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व खंडेरायाचे भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं आपण झाडं लावतो, परंतु झाड का लावायचं, झाड का जगवायचं, खऱ्या अर्थानं आजही आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही। आज जर पाहिलं तर आपला जुलै महिना जवळपास अर्धा संपत आलेला आहे, परंतु पाहिजे तसा पाऊस आजही आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये पडलेला नाही। याचं कारण खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं संतुलन त्या ठिकाणी बिघडत चाललेलं आहे आणि हे पर्यावरणाचं संतुलन जर आपल्याला जागेवर ठेवायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावावी लागतील आणि ती झाडं जगवावी लागतील। जर आपण हे काम केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी सुखी होतील। म्हणून खऱ्या अर्थानं आपण जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी 65 वडांचे झाडाचं वृक्षारोपण करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये की या जो खंडेरायाचा गड आहे ही ज्यावेळेस झाडं मोठी होतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं या खंडोबाच्या वाडीचं नाव या पाथर्डी तालुक्यामध्ये एक वेगळं नाव त्या ठिकाणी होईल, हा एक वेगळा गड त्या ठिकाणी तयार होईल आणि येणाऱ्या अनेक पिढ्या अनेक माणसं या ठिकाणी या झाडाखाली बसतील आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळेल। म्हणजे 5-10 वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी मला सांगायला आवडेल बाबा की 5-10 वर्षानंतर या गावचे माणसं कमी आजारी पडतील की एक जर वाऱ्याची झळक या ठिकाणी वरून आली
आणि वडाच्या झाडातून ते वारं जर खाली गेलं तर तो खरा ऑक्सिजन या गाववासियांना त्या ठिकाणी मिळेल, माणसं कमी आजारी पडतील. म्हणून प्रत्येकानं आपल्या भागामध्ये ज्या ठिकाणी मोठी जागा असेल त्या ठिकाणी वडाचे पिंपळाचे झाडं मोठ्या प्रमाणात लावावेत. आपलं आरोग्य चांगलं राहील, आपल्या गावचं आरोग्य चांगलं राहील, आपला परिवार चांगला राहील, आपल्या गावचं देवस्थान भव्य दिव्य होईल. अशा पद्धतीनं प्रत्येकानं एकत्रित येऊन काम करावं असे आजच्या या वृक्षारोपणाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करेल. आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला झाडं लावण्याची संधी दिली त्याबद्दल खंडोबा वाडीच्या समस्त ग्रामस्थांचं सर्वांचं मी या ठिकाणी जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्याला भविष्यात देखील यावेळेस आपण थोडे कमी उंचीचे झाडं लावले जरी असले तर पुढच्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी आपण अजून मोठ्या उंचीचे 10 ते 15 फुटाचे झाडं पुढच्या वर्षी नजन साहेब या ठिकाणी आपण तुम्हाला देऊ. आपण पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम घेऊ, कारण ह्या गडावर आल्यानंतर मला खूप मोठी प्रसन्नता आणि खूप आनंद त्या ठिकाणी वाटला आहे की इतका सुंदर गड हा आहे आणि हा गड त्या ठिकाणी सजवला गेलाच पाहिजे. म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यासाठी आपलं सहकार्य तुम्हाला असेल असं या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो. आणि या तालुक्यावर आणि या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला, काही जिल्ह्यामध्ये खूप नुकसान झालं, परंतु आज हा महिना जो आहे आपला वारीचा महिना आहे आणि या वारीच्या महिन्यामध्ये पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की आमच्या पाथर्डी तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा दुष्काळ त्या ठिकाणी संपू दे आणि आम्हाला त्या ठिकाणी पाऊस पडू दे अशी मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. आज पाथर्डी तालुक्यातील खंडोबाची वाडी या ठिकाणी आपण वृक्षारोपण करण्यासाठी आलो असताना या सुंदर अशा टेकडीवर खंडोबाच्या मंदिरावर आपण या ठिकाणी पाहू शकता. हे 25 वर्षापूर्वी पक्षाच्या माध्यमातून या मंदिरावर एक वटवृक्ष त्या ठिकाणी उगवला गेला आणि आज या झाडाला 25 वर्ष झालेले आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर वडाचं झाड हे एक देवाचं स्वरूप आहे आणि आतमध्ये खंडोबारायांचं मंदिर आहे. परंतु 25 वर्ष या वडाच्या झाडानं खंडोबारायाला या ठिकाणी सावली देण्याचं काम करत असताना एक अद्भुत आपण याला चमत्कार म्हणू की कुठल्याही प्रकारच्या भिंतीला या ठिकाणी तडा गेलेला नाही आणि झाडाची मुळी जर बघितली तर आपण जमिनीच्या आत, मंदिराच्या आतून जमिनीच्या आत गेली परंतु झाड जिवंत आहे. आज या ठिकाणी आम्ही झाडं लावायला आलो तर मी समस्त ग्रामस्थ खंडोबा वाडीचे आमचे अहमदासजी नजन आणि हे सर्व कार्यक्रमाला आज प्रमुख उपस्थित असलेले आमचे मुख्यकर साहेब या ठिकाणी झाडं लावण्या अगोदरच आम्हाला एक खूप असा आनंद झाला की आपण वडाची झाडं लावतोय आणि या ठिकाणी 25 वर्ष जुना वटवृक्ष जो खंडोबा देवाला या ठिकाणी सावली देण्याचं काम करतोय. या गावचं खऱ्या अर्थाने वैभव आहे आणि मी आज या ठिकाणी गावकऱ्याला विनंती केली की या झाडाला आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काढून याचं पुनश्च वृक्षारोपण या झाडाचं करावं जेणेकरून या ठिकाणी झाडं जगेल आणि या ठिकाणी मंदिर सुद्धा त्या ठिकाणी चांगलं राहील आणि भविष्यामध्ये या सुंदर टेकडीला एक चांगलं स्वरूप येईल.